नाशिकचे सुप्रसिद्ध अशोक खरात यांच्यावरती एक नवीन चित्रपट येतोय महाराष्ट्र एक्सप्रेस फाईल्स म्हणून. त्या संदर्भात जो पिक्चर, तो जो मूवी आहे तो येण्याच्या अगोदरच मोठा वादग्रस्त ठरलेला आहे. त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर यांची जी भूमिका साकारणारे आहेत दीपाली सय्यद यांना मूवी येण्याच्या अगोदरच धमकी यायला सुरुवात झालेली आहे. आणि अजून एक आहे संगीता तिवारी यांची ही यांची भूमिका आहे. त्या संदर्भात ताई काय नेमकी आपण बोलाल? ह्या मूवी तो येण्याच्या अगोदरच तो वादग्रस्त ठरलेला आहे. आपली भूमिका आहे त्यामध्ये काय नेमकी सांगाल? काय बोलाल? आमची ही भूमिका असेल की नाशिकचा भोंदू खरात आणि रुपाली चाकणकर यांचं एक ते सेक्स स्कॅन्डलच होतं आणि ते ओपन झालं. ते ओपन झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राची बदनामी ऑल ओव्हर द वर्ल्ड झाली आणि त्या जसं एप्स्टीन फाईलमध्ये दाखवलं गेलं तिचंच इथे पण लहान मुलींची योनिपूजा, लहान मुलींवर अत्याचार, महिलांवर अत्याचार, मुलींवर बलात्कार, त्यांना ब्लॅकमेलिंग, अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि ते पूर्ण आपण कित्येक दिवस ते पाहत आलो आहे. आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वतः रक्षक महिलांच्या असताना त्या भक्षक झाल्या होत्या. त्याच्यामुळं हा भोंदू खरात आणि रुपाली चाकणकर यांचा हा सगळा विषय आहे, हा एका पिक्चरमध्ये महाराष्ट्र एप्स्टीन फाईलमध्ये येतोय. त्याच्यामध्ये शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद त्या रोल करणार आहेत रुपाली चाकणकर यांचा. तर त्यांना आज धमकी आली असं त्यांनी आता सांगितलं, मीडियावर पण ते पाहिलं. तर ते आम्ही सांगू की त्या घाबरल्यात, कारण का चाकणकर बाईला माहिती आहे की उद्या जर सगळीकडं ही भूमिका गेली आणि हा पिक्चर 100% चालणार, भरपूर चालणार. त्याच्यामुळे हिची बदनामी ही घराच्या बाहेरही पडू शकणार नाही, कारण का लोक ऑलरेडी तिला ओळखतायत. तिला मास्क घालूनच फिरावं लागेल, त्यामुळे तिला भीती वाटते, म्हणून या धमक्या येत असतील. पण आम्ही दीपाली सय्यद यांना सांगू, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. कारण का जर महिलांवर अत्याचार होत आहेत, महिलांवर असे भोंदू बाबा, आज सगळ्या गावाखेड्यातनं भोंदू बाबांचा बाजार उठला ना यामुळं. कारण का पोलीस आता जागरूक झाले, आता सगळ्या ठिकाणी कुठेही असे तंत्रमंत्र चालू असतील तर तिथे छापे टाकले जातात, ह्यांना भोंदू बाबांना पकडल्या जाते. तर या ह्याच्यातनं आम्ही एकच सांगू की आमचा पूर्ण पाठिंबा आहे दीपाली सय्यदांना, की ह्याच्यामध्ये तुम्ही खूप बिंदास राहा. आम्ही तुमच्यावर, आता रुपाली पाटील पुण्याच्या आणि मी, आम्ही दोघी त्यांनी त्या कॅरेक्टरमध्ये ॲज अ सोशल वर्कर ठेवलेले आहेत. म्हणजे वी आर नॉट इन दॅट मूवी, पण त्या एक कॅरेक्टर ठेवलेलं आहे की सामाजिक कार्यकर्त्यांनी हा विषय उठवला म्हणून. आणि खरंच आम्ही जर हा विषय उठवला नसताना तर ही बाई आज मंत्री झाली असती बरं का. आणि खरं तर आणखीन टॉप लेवलला गेला असता, कारण का त्यांचे पार दिल्लीपर्यंत कॉन्टॅक्ट झाले होते. आणि हे जर ओपन नसतं झालं तर फार महाराष्ट्राचा खेळ खंडोबा केला असता खरातने. हे याच्यामध्ये जो अभिनय आहे, आपल्याला ह्या संदर्भात कुठल्या धमकी आलेल्या आहे, आपल्याला कुठला कॉल्स आलेला आहे का? जसं दीपाली सय्यदला आलेला, त्यांनी तर स्पष्ट सांगितलं, मला एका महिला मंत्र्याचा फोन आला, तू बाहेर फिरू नको, याचं राजकीय करिअर तुझं संपलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं. आपल्याला ह्या संदर्भात कुठला कॉल आलेला आहे का? बोला, बिंदास बोला, काय असेल ते. नाही नाही नाही, अजिबात. मी तुम्हाला सांगते, रुपाली पाटील आणि संगीता तिवारी यात पुण्यातल्या 2 व्यक्ती अशा आहेत, आम्ही नाही घाबरत. आम्ही अन्यायाच्या विरुद्ध नेहमी आवाज उठवतो. माझी स्वतःची गुलाबो गँग म्हणून पुण्यामध्ये एक संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये कमीत कमी आमच्याकडे 100 महिला अशा आहेत. आम्ही ठोकून काढू, जो धमक्या दिल ना त्याला आम्ही ठोकून काढू 100%, मारू कुत्र्यासारखा. त्यामुळे आमच्या नादी कोणी लागणार नाही, ही तुम्हाला मी गॅरंटी देते. दीपाली सय्यदला नेमकी आपल्याला काय अंदाज, त्यांना फोन कोणाचा आला असेल? आणि ते स्वतः सांगता, आम्हाला एका महिलेचा फोन आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, काय त्यांना नेमकी कोणाचा फोन आला असेल? आता सांगता येत नाही कोणाचा. एक तर मला असं वाटतं, जे चाहते आहेत चाकणकरबाईंचे किंवा खरातचे, की ज्यांनी त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करून पैसे कमवले असतील किंवा काय असतील, अशा लोकांनी धमकी 100% दिलेली असेल, तिला सांगता येत नाही. आणि मंत्री किंवा मिनिस्टर जर तुम्ही म्हणलात तर कोणी असं असेल की बाबा या गोष्टीमुळं बऱ्याचशा, आता चाकणकरबाईंनी दम दिला होता, बऱ्याच मिनिस्टरचे माझ्याकडे फोटो आणि फिल्म्स आहेत. आज चाकणकरबाईंवर कारवाई का उशिरा झाली? कुठंतरी देवाभाऊ घाबरतायत ना. सगळ्यात शेवटी तुम्ही त्यांच्यावर कारवाई करतात, अरेस्ट पण नाही केलं, फक्त एन्क्वायरी, ईडीची चौकशी लावली, इन्व्हेस्टिगेशन करतायत आणि त्याच्यात नाही तिला सोडून. कारण का तिच्याकडे फिल्म्स आहेत ना, यांच्या फोटोज आहेत. 15-15 दिवस फार्म हाऊसवर बाई काय करत होत्या तिथं? महिला आयोग सोडून 15 दिवस घराच्या फार्म हाऊसवर. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे सगळ्या गोष्टी असं म्हणतात ना, हां, बंद मुठ्ठी लाख की खुली तो प्यारे सवा लाख की. तर त्या हिशोबाने ते सगळं आहे. असं सांगितलं जातं ह्या चित्रपटामध्ये 70 MMS आहेत, त्याचा खुलासा होणार आहे. काय बोलाल त्या संदर्भात? निश्चितच तुम्हाला सांगते, कोणी अशी व्यक्ती आहे की ज्यांनी प्रोड्युसर डायरेक्टरांना सगळी माहिती दिलेली आहे, सगळा अभ्यास केलेला, सगळ्या त्या गोष्टी मिळालेल्या आहेत. जे चार्ट्स आहेत ना, कुठनं तरी लीक होतातच ना. आणि ज्या खराच्या इथं त्यांचा कुक त्याच्या व्हिडिओज काढतो
की तो दारू पितोय, तो बाथरूम करतोय बेडवर, या सगळ्या गोष्टी जर त्यांनी व्हिडिओच्या पोलिसांना दिल्या तर दुसऱ्या कुणालाही मिळू शकतात ना, निश्चित आहेत त्यांच्याकडे. या संदर्भात आतापर्यंत कुठली तक्रार केलेली आहे का दीपाली सय्यद आणि आपल्याला त्या संदर्भात काय संपर्क झालाय काय बोलाल नाही आपण? नाही, मी आता बोलणार आहे दीपाली सय्यद यांच्याशी की तुम्ही अजिबात घाबरू नका, आणि ती तशी घाबरणारी पण नाहीये. दीपाली सय्यद निश्चित रोल करेल, पण जर तिला थ्रेट आली आहे किंवा काय आले तर तिने हे पोलिसांकडे तक्रार करणं गरजेचं आहे. नुसतं मीडियाला सांगून किंवा आम्हाला सांगून उपयोग नाही. ज्या नंबरवरनं कंप्लेंट आली, प्रायव्हेट नंबर असेल तरी तो इन्व्हेस्टिगेट होऊ शकतो, तर त्यांनी पोलीस कंप्लेंट इमिजिएटली दिली पाहिजे. तक्रार त्यांनी देणं फार गरजेचं आहे. इन्व्हेस्टिगेशन होणार का? त्यांना संरक्षण मिळेल का? गृह खाते ह्याबद्दल काहीतरी पाऊल उचलेल का? काय बोलतात? गृह खातं सिरियस नाहीच आहे या विषयावर. तुम्हाला कोणी सांगितलं गृह खातं सिरियस आहे? गृह खातं ना महिलांच्या सुरक्षेबाबत सिरियस आहे, गृह खातं ना युवकांच्या एक्झामच्या बाबत नीट बाबत. किती विषय सांगू तुम्हाला. गृह खात्याला देणं घेणं नाही. ते मुंबई ते दिल्ली कामाख्या हेच करतात सध्या. कामाख्याला जायचं, तिथनं दिल्लीला जायचं. बाकी त्यांना जनतेशी महागाई वाढो, शेतकरी आत्महत्या करो, युवक आत्महत्या करो, नीटचे विद्यार्थी आत्महत्या करो, आणि ज्या महिलांवर बलात्कार झालेत खराच्या फार्म हाऊसवर त्यांचंही त्यांना देणं घेणं नाहीये. ते फक्त दाखवायची म्हणून चौकशी दाखलं. खरातला आत टाकलेले, एका दिवशी खरात आतमध्ये मरून जाईल आणि चाकणकर बाई मग पुन्हा फ्री होतील. म्हणजे नक्की खरात जाणार, खरातला याच्या संदर्भात काहीतरी होणार आपल्याला वाटतं? 100% कारण का त्याच्याकडे यांचे सगळ्यांचे राज आहेत ना लपलेले. रुपाली चाकणकर आणि खरात बाबा यांच्याकडे सगळ्या मंत्र्यांचे सगळ्यांचे राज आहेत. पोलीस ऑफिसर, SP, DCP, ACP बदल्या करत होता हो त्यांच्या. एकनाथ शिंदे मंत्रिपदासाठी खरातांच्याकडेच गेले. ते खरातांच्या पाया पडले आणि मग ते कामाख्याला गेले आणि त्यांना मंत्रिपद मिळालं. म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुडायला एकच वेळ. मग तर पब्लिसिटीच मिळाली की खरातमुळे एकनाथ शिंदे मंत्री झाले. त्यामुळे बाकीच्या बगैर मंत्र्याची जी लोक होती ती सगळी त्या खराच्या तिथं सगळ्या पूजा करायलाच गेले होते ना वेगवेगळ्या. अनेक फोटोज बाहेर आले. मला त्यातला एक फोटोज आठवतो. चंद्रकांत दादा पाटील जे आहेत ते सुद्धा खरातच्या पाया पडत होते. तसाही फोटो व्हायरल झालेला. काय बोलाल ताई त्या संदर्भात तुम्ही? हे बघा, चंद्रकांत पाटील शिक्षण मंत्री, नंतर आमच्या ह्याचे पुण्याचे नेते होते, आणि त्यांनी अशा जादूगरच्या आणि या भोंदूबाबाच्या पाया पडावे ही लज्जास्पद गोष्ट आहे. म्हणजे अंधश्रद्धा किती असावी. एका मिनिस्टरनी त्या भोंदूबाबाच्या पाया पडावे. म्हणजे आज जर चंद्रकांत पाटील एकटे बसले आणि त्यांना तो फोटो आठवत असेल की आज खरात जेलमध्ये, पण त्या खराच्या पाया तुम्ही पडलेला आहोत, लज्जास्पद गोष्ट आहे. म्हणजे आपण कुठं चाललोय मला कळत नाही. की आज आपण महाराष्ट्राचे, म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये अशी राहणारी लोक आहेत की अभ्यासू आहेत, कोणत्याही विषयावर विचार करणारी. तुम्ही जर एवढा अंधश्रद्धेमध्ये काम करत असाल तर तुम्ही जनतेचं काय करणार? मग तुम्ही काय लिंब टाकूनच सगळी कामं करणार का? असंच अनेक ताई याच्यामध्ये अनेक मुद्दे आले. मात्र यांची फक्त चौकशी झालेली आहे. मात्र अजूनपर्यंत कोणावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही. हा, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? की आज जर काही झालं नसतं ना, आज रुपाली चाकणकर मिनिस्टर असत्या आणि खरा त्या मिनिस्ट्रीमध्ये बसला असता. चाकणकर असो, त्यांची बहीण आहे, त्यांची पण चौकशी झालेली आहे अनेकाशी. मात्र कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झालेले नाही. की करोडो रुपये त्यांच्या ज्या बँकेमधले जो व्यवहार आहे त्या पहिल्या त्या काय म्हणत होत्या, माझा काही संबंध नाही. मग तुमच्या सह्या कशा आल्या? आता म्हणजे आमचे आधार कार्ड घेतले असते. एवढी पॅन कार्ड लागतं का? पॅन कार्ड देताय तुम्ही आणि करोडो रुपयांचा घोळ करताय. खातं तुमच्या नावावर आहे, पैसे तुमच्या नवऱ्याच्या, मुलाच्या, सगळ्यांच्या नावावर आहेत, तरी तुम्ही खोटं बोलताय. आणि का नाही रुपाली चाकणकरवर गुन्हा दाखल होत? का देवाभाऊ गुन्हा दाखल करत नाही? तिला अटक केली पाहिजे, तिला, त्या बाईला, की आज तिने किती संसार मोडलेले आहेत. अगं तू रक्षक होती का? महिलांची भक्षक झाली ही बाई. कुठं तरी देवाभाऊनी विचार केला पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे तिच्यावर. त्यांचे फोटो त्यांच्या कुटुंबासहित, खरातांच्या कुटुंबासह दीपाली चाकणकर फिरायला गेलेल्या बाहेर आपण असे फोटोही पाहिलेले. मात्र त्यांनी हातात हात पकडून त्यांनी उभे राहिलेले आहेत. तरीही असं असताना माझा त्याच्याशी काही संबंध नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय बोलत असं? मग आता मी तेच विचार करते की हे मंत्री, हे जे नेते वेडे आहेत का? पोलीस आम्ही सातपुते मॅडमकडे नाशिकला जाऊन रिक्वेस्ट करून आलो. अहो ताई, एवढे पुरावेत, अटक तर करा. तरी त्यांनी आत्ता काही दिवसांपूर्वी तुम्ही तिची ईडीची चौकशी करून आल्यानंतर असं वाटते ती झाशीची राणी हसत हसत मीडियाला उत्तरं देतील. बेशरम बाई आहे एवढी. हसत हसत तुम्ही सांगता नाही नाही मी सगळी उत्तरं दिली आणि मी सगळं करू. म्हणजे असं वाटलं पायतन काढावं आणि हाणावं तिला. शरम वाटत नाही या बाईला की तुम्ही काय केलंय? तुम्ही सगळा महाराष्ट्र बरबटवलाय.
पर म्हणजे एप्स्टीन फाईल जे आहे ते महाराष्ट्रीयन एप्स्टीन फाईल या दोघांनी तर केलं, खरातने आणि रुपाली चाकणकरनी. शेवटचा प्रश्न, हे सर्व पाहताना महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स हे नाव दिलेलं आहे, याच्यामध्ये अनेक 70 MMS येणार, अनेक मंत्री संत्री सर्वजण याच्यामध्ये, नेमकी मग हा चित्रपट रिलीज होईल का असा प्रश्न येतोय. 2 ऑक्टोबरला हा पिक्चर रिलीज होणार आहे असं मला प्रोड्युसरनी सांगितलं. आणि काही फरक पडत नाहीये की हे यांनी धमक्या देव ते देव. दीपाली सय्यद धमक्यांना घाबरणार नाही. मी आणि रुपाली पाटील तिने आम्हाला नाव सांगितलं, आम्ही घरात जाऊन त्याला फोडू. कोणी महिला मंत्री असू दे, कोणी असो, दम दिला तर आम्ही तोडून येऊ. नाद नाही करायचा. टॉप न्यूज मराठीशी बोलल्याबद्दल. तर हे होते संगीता तिवारी, आणि यांनी जो मुद्दे मांडलेले आहेत अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक मुद्दे मांडलेले, आणि येणारा जो चित्रपट आहे त्या संदर्भात. शिवाजी काळेसोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.